नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्या गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आपल्यासमोर आलेला आहे। म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीसाठी आपल्याला जास्त पैशाची गरज नसते। अगदी आपण 500 रुपयापासून आपल्या गुंतवणुकीत सुरुवात करू शकतो। ज्या कोणाला शेअर बाजाराचे काहीच नॉलेज नाही आणि शेअर बाजारामध्ये पैसा गुंतवायचा आहे त्यासाठी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे। म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते, कारण यावर सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचा पूर्णपणे कंट्रोल असतो। म्युच्युअल फंडावरील गुंतवणुकीवर आपल्याला एफडी आणि आरडी पेक्षा जास्त म्हणजे 12 ते 15% रिटर्न्स हे सहज मिळून जातात। म्युच्युअल फंडावरील गुंतवणुकीवर आपल्याला पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा फायदा मिळून आपण जर आपली गुंतवणूक ही लॉंग टर्मसाठी होल्ड केल्यास आपल्याला त्यापासून जास्तीत जास्त पैसे हे मिळू शकतात। म्युच्युअल फंडामधील सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP म्हणजे काय हे आज बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहे, पण त्याच्याबरोबरीनेच सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन SWP आणि सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन STP हे म्युच्युअल फंडामधील काही चांगले पर्याय आहेत। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण SIP, SWP आणि STP म्हणजे काय आणि यातील फरक काय हे व्यवस्थित समजून पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP म्हणजे काय हे थोडक्यात समजून पाहू। SIP, S म्हणजे सिस्टमॅटिक, I म्हणजे इन्व्हेस्टमेंट, P म्हणजे प्लॅन। नियमितपणे एक ठराविक रक्कम महिन्याच्या ठराविक तारखेला आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतो, याच पर्यायाला म्हणतात SIP। म्हणजे महिन्याच्या त्या ठराविक तारखेला आपल्या सेव्हिंग अकाउंटमधून पैसे हे रिडीम होऊन म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले जातात। जसं आपला गाडीचा हप्ता कटतो त्याचप्रमाणे घराचा EMI हे कटत असतो। ही ठराविक रक्कम 500च्या पट्टीत किती पण असू शकते, 1000, 2000, 5000, 10000 आणि ठराविक तारीख ही महिन्याची कुठली पण तारीख असू शकते। मला जर विचाराल तर आपलं पगार झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसाची तारीख ही म्युच्युअल फंड SIP साठी चांगली असू शकते। त्यानंतर हे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवलेले पैसे शेअर बाजाराचे एक चांगला नॉलेज असलेल्या फंड मॅनेजरच्या मार्फत शेअर बाजारामध्येच गुंतवणूक केले जातात। त्यावर आपल्याला लॉंग टर्मसाठी 12 ते 15% रिटर्न्स हे सहज मिळून जातात आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा फायदा मिळून आपले जमा केलेली ही छोटी छोटी रक्कम मोठ्या संपत्तीमध्ये रूपांतरित झालेली असू शकते। ज्याप्रमाणे आपण झाड लावतो त्याला आपण SIPशी कंपेअर करू शकतो। झाड लावताना आपण एक छोटे रोपटे लावतो, त्याला नियमितपणे पाणी खत घालतो आणि एक 5-10 वर्षानंतर त्या छोट्या रोपाचे मोठ्या झाडात रूपांतर झालेले असते आणि त्यानंतर ते आपल्याला फळे फुले द्यायला लागतात। त्याच आता आपण एक SIPचे उदाहरण पाहू। त्यासाठी आपण SIP कॅल्क्युलेटरवर आलेलो आहे। उदाहरणार्थ एका व्यक्तीने 1000 रुपये महिन्याला SIP केली आणि त्या SIPवर त्याला 15% रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला। 15% रिटर्न हा आपल्याला म्युच्युअल फंडाच्या SIPवर सहज मिळून जातो आणि ती SIP त्याने 20 वर्षासाठी कंटिन्यू केली तर आपले किती पैसे होणार आहेत। इन्व्हेस्टेड अमाऊंट 20 वर्षात महिना 1000 रुपयाने 2,40,000 रुपये होणार आहे। त्यावर 15% इंटरेस्ट रेटने आपल्याला 12,75,955 रुपये इंटरेस्ट मिळणार आहे आणि आपली टोटल व्हॅल्यू म्हणजे टोटल SIPची किंमत ही 15,15,955 रुपये होणार आहे। एवढे पैसे आपले SIPच्या माध्यमातून फक्त 1000 रुपयात बनवू शकतात। आता आपण पाहू की SWP म्हणजे काय। SWP, S म्हणजे सिस्टमॅटिक, W म्हणजे विड्रॉल, P म्हणजे प्लॅन हा SIPचाच एक भाऊ आहे। या ठिकाणी आपण नियमितपणे एक ठराविक रक्कम महिन्याच्या ठराविक तारखेला म्युच्युअल फंडामधून विड्रॉल करत असतो, म्हणजे हे पूर्णपणे SIPच्या विरुद्ध काम करते। आता या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला जर म्युच्युअल फंडामधून पैसे विड्रॉल करायचे आहे तर तेवढा आपल्याला फंड पण त्या ठिकाणी असला पाहिजे। तो फंड तयार करण्यासाठी आपल्याकडे 2 पर्याय आहेत। पहिला पर्याय म्हणजे या अगोदर आपण पाहिल्याप्रमाणे SIP मध्ये महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक करून आपण 10-20 वर्षात हा मोठा फंड बनवू शकतो आणि दुसरा पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये SIP सारखाच आणखीन एक पर्याय असतो, तो म्हणजे लमसमचा, म्हणजे वन टाइम तुम्ही एक 20-25 लाख रुपये या म्युच्युअल फंडामध्ये जमा करू शकता आणि त्यावर तुम्ही SWP लावू शकता। SWP हा पर्याय सेवानिवृत्तीनंतर आपल्याला नियमितपणे जर इन्कम पाहिजे असेल तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही पैसे कमवत असता त्यावेळेस प्रथम SIP लावायची। SIPच्या माध्यमातून थोडी थोडी गुंतवणूक करून
20-25 वर्षात म्युच्युअल फंडामध्ये चांगला फंड जमा करायचा, त्यानंतर ही SIP SWPमध्ये कन्वर्ट करायची ज्यावेळेस आपण निवृत्त होऊ त्यावेळी, आणि त्यानंतर आपल्याला SWPच्या माध्यमातून नियमित इन्कम हा मिळू लागेल. SIP काम कसे करते हे समजण्यासाठी आपण सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन कॅल्क्युलेटरवर आलेलो आहोत आणि आपण SIPचेच उदाहरण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. आपली 20 वर्षची महिन्याला 1000 SIPमधून एकूण अमाऊंट ही बनणार आहे 15,15,955 रुपये. हा तुमचा म्युच्युअल फंडामध्ये फंड जमा झालेला असेल. आपण या अमाऊंटवर विथड्रॉल प्लॅन लावणार आहोत. एखादा व्यक्ती 15,15,955 रुपये लमसममध्ये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतो आणि तो सुद्धा त्यावर विथड्रॉल प्लॅन लावू शकतो. त्यानंतर आपण महिन्याला 10,000 रुपये या म्युच्युअल फंडामधून विथड्रॉल करणार आहोत. म्हणजे नियमितपणे महिन्याला आपल्याला 10,000 रुपये मिळत राहणार आहेत. या गुंतवणुकीवर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 15% रिटर्न्स हा मिळणारच आहे. आणि आपण हे महिन्याला 10,000 रुपये 10 वर्षासाठी जर काढत राहिलो तर यानंतर आपली अमाऊंट कशी होत आहे बघा. आपली इन्व्हेस्टेड अमाऊंट ही 15,15,955 रुपये होणार आहे. त्यानंतर महिन्याला 10,000 रुपये 10 वर्ष जर आपण विड्रॉल केले तर आपली एकूण विड्रॉल होणार आहे 12 लाख रुपये. आणि तरी पण आपल्या फंडामध्ये पैसे शिल्लक असणार आहेत 35,33,157 रुपये. हे सर्व कॅल्क्युलेशन खरे आहेत. तुमचा याच्यावर विश्वास बसत नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये SIP कॅल्क्युलेटर आहे, SWP कॅल्क्युलेटर आहे, त्याच्यावर तुम्ही कॅल्क्युलेशन करून पाहू शकता. आणि हे फक्त आणि फक्त म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीमध्येच होऊ शकते. आपण याचाच पुढचा प्रकार STP म्हणजे काय हे समजून पाहू. STP, S म्हणजे सिस्टमॅटिक, T म्हणजे ट्रान्सफर, P म्हणजे प्लॅन. या ठिकाणी आपण पैसे इन्व्हेस्ट पण करत नाही आणि पैसे विड्रॉल पण करत नाही. या ठिकाणी आपण एका म्युच्युअल फंड योजनेमधील पैसे दुसऱ्या म्युच्युअल फंड योजनेमध्ये STPच्या माध्यमातून फक्त ट्रान्सफर करतो. याचे एक उदाहरण पाहू. आपल्याकडे 2 बकेट आहेत. एक पाण्याने पूर्णपणे भरलेली आहे आणि दुसरी रिकामी आहे. आपल्याला काहीतरी कामासाठी म्हणजे भांडी घासण्यासाठी अर्धा बकेट पाणी लागणार आहे. त्यावेळी आपण प्लॅस्टिक मगाने पूर्ण भरलेल्या बकेटमधील पाणी थोडे थोडे रिकाम्या बकेटमध्ये टाकतो आणि काही वेळानंतर ती बकेट पण पाण्याने अर्धी भरलेली असेल. याचप्रमाणे आपण ज्या म्युच्युअल फंड योजनेमध्ये SIPच्या माध्यमातून किंवा लमसमच्या माध्यमातून आपण फंड जमा केलेला आहे तो फंड आपण STPच्या माध्यमातून दुसऱ्या म्युच्युअल फंड योजनेमध्ये ट्रान्सफर करतो. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या 2 योजनांमध्ये आपल्याला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत ह्या एकाच असेट मॅनेजमेंट कंपनीच्या पाहिजे. म्हणजे एक उदाहरण पाहू. SBI स्मॉल कॅप फंडातील पैसे आपण SBI लार्ज कॅप फंडामध्ये STPच्या माध्यमातून ट्रान्सफर करू शकतो, कारण ह्या दोन्ही पण कंपन्या SBI म्युच्युअल फंड या असेट मॅनेजमेंट कंपनीच्या आहेत. पण SBI स्मॉल कॅप फंडाचे पैसे आपण SDFC लार्ज कॅप फंडामध्ये ट्रान्सफर करू शकत नाही, कारण ह्या योजना 2 वेगवेगळ्या असेट मॅनेजमेंट कंपन्या चालवतात. आता आपण पाहू की आपल्याला कधी कधी STP करण्याची वेळ येऊ शकते. ज्यावेळेस एखादी म्युच्युअल फंड योजना चांगली परफॉर्म करत नाही आणि त्याच्याबरोबरीने त्याच असेट मॅनेजमेंट कंपनीची दुसरी योजना चांगली परफॉर्मन्स करत असेल तर आपण एका योजनेतील पैसे दुसऱ्या योजनेत ट्रान्सफर करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला जर रिस्क मॅनेजमेंट करायचे असेल त्यावेळेस पण आपण एका फंड योजनेमधील पैसे दुसऱ्या फंड योजनेमध्ये ट्रान्सफर करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण SIP, SWP आणि STP हे म्युच्युअल फंडामधील पर्याय काय आहेत आणि त्यामधील फरक काय आहे हे व्यवस्थित उदाहरणाने समजून पाहिले आहे. कुठल्या वेळी कोणता पर्याय वापरायचा हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. त्याचा व्यवस्थित वापर करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.